नमस्कार, मी सारिका. आझाद विदर्भ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी तानापुरा निमित्त रोटरी क्लब राजुरा व साईनगर हनुमान देवस्थान तर्फे तानापुराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम करण्याचा उद्देश त्यांच्या थ्रू आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम तुमच्या सर्वांना तानापोळा व पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर, ह्या नेमकं कार्यक्रम करण्यामध्ये तुमचं काय म्हणजे योगदान होतं व तुमचं उद्देश काय होते, हे 2 शब्द सांगा. धन्यवाद. आपल्याला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. हा तानापोळा करण्याचा एक उद्देश म्हणजे आपल्या ज्या बालगोपालामध्ये त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण व्हावं आणि आपल्या संस्कृतीविषयी त्यांना थोडीशी माहिती व्हावी, हा या पाठीमागे उद्देश आहे. रोटरी क्लब आणि साईनगर हनुमान देवस्थान समिती यांच्या संयुक्त विद्यमानातून हे यावर्षीचं 3रं वर्ष आहे. गेल्या 3 वर्ष म्हणजे हे 3रं वर्षात धरून ते आम्हाला नेहमीच देत असतात. त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्व सदस्य अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे, माजी अध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे आम्ही आभार मानतो. आणि या ठिकाणी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला की म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे स्लोगन्स पासून तर शेतकरी आत्महत्या किंवा ट्रॅफिकचे नियम कसे पाळावे वगैरेचं सगळे स्लोगन्स आज इथे आपल्या बालगोपालांनी दिलेले होते. त्याच्यामध्ये एक असून होतं की दारूमुळे काय नुकसान होतं, त्याचं सुद्धा एक स्लोगन होतं. असे वेगवेगळे स्लोगन हे दिलेल्यामुळे इथे जे स्पर्धक आलेले होते आणि त्यांचे जे आई-वडील, त्यांचे माता-पिता आहेत, त्यांचे मी सुद्धा आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे साईनगर हनुमान देवस्थान कमिटीचे सर्व सदस्यगण इथे सगळेच स्वतःहून राबतात. त्याच्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि आपण आलात त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानतो. मी रोटरी क्लब राजुरा सचिव या पदावर कार्यरत आहे आणि रोटरी क्लब नेहमीच प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असतेच. हे तुम्हाला सांगायला काही नव्यानं काही सांगण्याची काही गरज नाही. परंतु जागतिक स्तरापासून तर ग्रामीण भागापर्यंत रोटरी हे आपलं कार्य सिद्ध करीत असते आणि याची सुरुवात बालगोपालापासूनच झाली पाहिजे. हे आमचं रोटरीचं पहिल्यांदा कर्तव्य आणि आम्ही समजतो की हे उपजत गुण त्यांना लहानपणापासूनच मिळाले पाहिजे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं आहे, ही भावना या ठिकाणी कशी जागृत करता येईल, या स्तरापासून तर मोठ्या स्तरापर्यंत त्यांची उन्नती कशी होईल, या ठिकाणचं हे प्रदर्शन या ठिकाणी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही सहभागी असतो. तर या ठिकाणी हा तानापोळा मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला, यासाठी साईनगर हनुमान देवस्थान, रोटरी क्लब राजुरा यांचा मी प्रामुख्याने आभार मानतो आणि सर्व बालगोपालांचा आणि पालकांचा या ठिकाणी मी आभार मानतो. असंच पुन्हा आम्ही पुन्हा या ठिकाणी आम्ही मोठ्या बक्षिसासह पुन्हा येऊ, हे आम्ही ग्वाही देतो आणि मी धन्यवाद मानतो. नमस्कार. रोटरी क्लब राजुराकडनं आम्ही इथे दरवर्षी पोळ्यानिमित्त येतो. पोळा म्हणजे फक्त हे एक लहान मुलांचा सण नसून एका परंपरेकडून दुसऱ्या परंपरेला म्हणजे आपली संस्कृती जपवण्याची गोष्ट आहे ही आणि एका संस्कृतीकडून आपण हा वारसा पुढल्या संस्कृतीला देतो. ह्यामध्ये आम्ही प्रत्येकांना उत्स्फूर्त सहभागासाठी आणि इथे येण्यासाठी आम्ही त्यांना सगळ्यांना बक्षीस देत आहोत आणि देताना आम्ही सायकल दिलेली आहे प्रथम बक्षीस आणि वयोगटानुसार दिलेलं आहे 1 ते 8 आणि 8 ते 15. त्यामध्ये आम्ही सायकल दिलेली आहे, स्टडी टेबल दिलेला आहे आणि आम्ही कॅरिओके दिलेलं आहे आणि त्यासोबत लहान मुलांसाठी स्टडी टेबल आणि स्कूल बॅग दिलेली आहे आणि शैक्षणिक साहित्य दिलेली आहे आणि आलेल्या प्रत्येक मुलाला, बालगोपालाला आम्ही काहीतरी गिफ्ट दिलेले आहे आणि रोटरी क्लबतर्फे सगळ्यांना आम्ही सर्टिफिकेट दिलेले आहे. अशा पद्धतीने पोळा हा सण साजरा होत आहे इथे आणि खूप छान वाटते बालगोपालांना, की कुठेतरी आपली संस्कृती लुप्त होत आहे आणि तीच आपण पुन्हा ते एकत्र येऊन सगळेजण मिळून ती आपण वारसा त्याचा समोर नेत आहोत. याच्यासाठी आम्ही थोडासा एक सहभाग म्हणून इथे येतो आणि बालगोपालांसोबत आम्हाला सगळ्यांना खूप छान वाटतं. धन्यवाद. रोटरी क्लब राजुरा हनुमान मंदिर देवस्थान समिती
साईनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने हनुमान मंदिर पटांगणात तानापोळाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या उत्सवात सुमारे 200 बालगोपांनी नंदी बैलासह हजेरी लावून नंदी बैलांचा आकर्षक सजावट, सामाजिक संदेश आणि विविध रंग वेशभूषा सादर करून उपस्थित मन जिंकले. उत्सवात सहभागी बालगोपालांना रोटरी क्लब राजुरा, राधे इलेक्ट्रॉनिक राजुरा आणि स्टुडंट बुक डेपो राजुरा यांच्या वतीने सायकल, स्टडी टेबल, कॉम्प्युटर टेबल, स्पीकर, स्टडी किट अशा आकर्षित बक्षिसे देण्यात आली. स्पर्धकासाठी 2 गट ठेवण्यात आले, वय 1 ते 7 आणि वय 8 ते 15 पर्यंत. प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे विजेता निवड करण्यात आले. तर गट 1 म्हणजे 1 ते 7 वर्षातील प्रथम क्रमांक अंश जानवणे, द्वितीय क्रमांक विहान चांडक, तृतीय क्रमांक आरुषी मेंढे. तर गट 2 मधील 8 ते 15 वर्षापर्यंत प्रथम क्रमांक अयंश नगराळे, द्वितीय क्रमांक ईशानी पिंपळकर, तृतीय क्रमांक नितीश बोबडे. सर्व सहभागी बालकांना रोटरी क्लब राजुरा तर्फे कलरिंग किट व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक मंगला माकोडे, स्मिता धोटे, कुंदा गोखरे आणि प्रणाली खनके यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी हनुमान मंदिर देवस्थानचे समिती अध्यक्ष संजय गडकरी, प्रकाश रासेकर, प्रकाश चौधरी, आनंदराव ताजने, शालिक उडकुडे तसेच रोटरी क्लब राजुराचे अध्यक्ष निखिल चांदक, सचिव राजू गोखरे, माजी अध्यक्ष कमल बजाज, सारंग गिरसावडे, नवल झंवर, अभिषेक गंपावार, मयूर बोनगिरवार, आनंद चांडक, अझहर शेख, अमोल कोंडावार, राहुल रासेकर, किशोर हिंगाने, ऍडव्होकेट जीवन इंगोले, कविश्वर खनके, डॉक्टर अमोक कल्लूरवार, स्नेह चांडक, स्नेह झंवर, वैशाली हिंगाने, अर्पणा बजाज, पूनम गिरसावरे, प्रज्ञा कल्लूरवार, आस्वरी बोंगिरवार, गीतांजली रासेकर यांच्यासह रोटरीचे अनेक सदस्य व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालक केतन झुनगरे यांनी केले. त्याचसोबत पाहत राहा आझाद विदर्भ न्यूज चॅनल आणि अशा प्रकारचे अनेक बातम्याकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.